चल मग आता जेवण झालं बाय, पोटभर जेवलो, ठेवून दे आता हे. काय हो बाय, तुम्ही जेवले बी नाही व्यवस्थित? एवढं सगळं जेवले, ते पोळी भाजी तसंच आहे. मला नाही आवडते आलूची भाजी, तुला सांगितलं नाही मी एकदा. बस झालं, एक पोळी खाल्ली मी आता, बस झालं. काम करणे दिवसभर, आऊत धरणे, आऊत मग दमते, आवता माग मरणाचा माणूस. आज दिवसभर मक्का टाकणे, मग खाऊन घ्या अजून एखाद 2 पोळ्या खा बरं. नाही 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 नाही, राहू दे आता. आता बाया दुपारी बायाच्या डब्यातल्या काही भाजी असेल ना नवीन नवीन मस्त, त्या भाजी घेईन आणि मग जेवण दुपारी पाय पोटभर. आता बस झालंय, नको आता मला काही धकाणं झालं. ठीक आहे मग, आता काय करता, दुपारा बायाच्या डब्यातून भाजी घेऊन जेवा मग. चालतं, ठेवून देते मग मी. बैल कुठे गेली कडे? पाय बरं, पाय बैल हे काही थांबा नाही एका जागी. चाल उचल बरं, काय धरू दे मला आहोत. याला पाणी घे पाजून आणतो एकदा मी, मग परत आहोत धरतो. हाव चल, या पाणी पाजून आणता येईल एकदा, तेवढं बाया पण येत्या. हाव सर जेवा, चला चला पाणी प्यायला. चला चला राजा, झालं का पाणी पिऊन? चला मग कामाला जायचं आपल्याला परत. लय काम पडलेलं आहे आपलं. हो, पेरणीचे दिवस आहे. आता संपले, आरामाचे दिवस संपले, आता उन्हाळा संपला. चला बरं पटपट, प्यायचं असेल तर पिऊन घ्या. आणखीन उभं राहिले नुसते आपले, पाणी प्यायचं तर घ्या पटपट पाणी पिऊन. अरे सरजा, पी ना पाणी. झालं पिऊन, पोटभर पिला ना? झालं वाटतं पठ्ठायचं पाणी पिऊन. ठीक आहे ठीक आहे, चला मग, चला आता वखराला चला. कवाची गेली बायला पाणी पाजून? पाजले की नाही पाहिलं पाणी? कवाची गेली बाबा माणूस? या ना म्हण लवकर, बाया यायची टाइम झाला. यायच्या पटकन दिशी ना बाया, मग काय दमन मग राहीन बाया उभ्या. आले का? एवढा टाइम लावत असते का? ए सकू, मी काय तिकडं काय कोटा खेळत होतो काय? वा रे वा, जाऊ दे बरं, चला धरा वखर. हाव हाव, अरे आला का तुम्ही? बरं बरं, चला साऱ्या काढायला पलीकडून, धरा बरं पाती, धरा हो लवकर. हो सकूबाई, मग कळाचे दाणे तर दे ना. मग सकूबाई, अजून एक रोजदार नांदेवर का तुला? ते पाय. हो बरं केलं वा आणलं, बरं केलं, बरं झालं बाई. होईन तरी मग मक्का तेवढं शिल्लक होईन टाकणं, बरं झालं वा आणलं. कांताबाई नव्हती खालताला गल्लीची? हवं सकूबाई, तुला ओळखलं यांनी काय नाव विचार राहिली, कांताबाई का म्हणून? वा अरे वा सकूबाई, इसरली गावातल्या बायाला? अहो नाही ना वा, आता इतक्या लांब उभं राहिला बाई कांताबाई तुम्ही, त्याच्यामुळे ओळखू यांनी. ओळखलं नाही तर काय, तेव्हाच नाव घेतलं ना, ओळखलं तर. चला टाका, 2-2 दाणे टाका बरं का पटापट, चला. सकूबाई चांगलं टाकू राहिलं पाहून घ्या, व्यवस्थित दाणे टाकू राहिले पाहून घ्या. हाव हाव व्यवस्थितच आहे, तुम्ही काही नवीन नाही कामाला येईल वावरात, सगळं माहिती तुम्हाला, टाका व्यवस्थित. आपले डबे गिबे गायब नाही होणार ना सकूबाई तुमच्या वावरातून? नाही बाबा, काऊन होईन गायब डबे? माझ्या वावरातून कोण डबे गायब होईन बाया? नाही ना, इमलबाईच्या वावरातून आमच्या डबेत गेले बाई, 3 जणीचे डबेत गायब झाले डायरेक्टच. आज तर पंचायतच झाली बाई डब्याची. तुम्ही अशी कशी गायब झाले बाई डबे? तुम्हाला सांगितलं नाही का सकूबाई कोणा डब्याची गंमत सांगितली? त्या दिवशी डबेच गायब झाले ना, मग आम्ही काय 3 डबे राहिले तिघीचे, त्यातच खाल्लं माय मग उली उली, काय अर्ध्या पोटानं राहिलो. बाई असं कसं बाय, कसे डबे गायब झाले हो? झाडाला लटकून ठेवते बाई राणीना, आणि काय माहिती कुठे गेले, कोणा नेले तर झाडाजवळून. कुत्र्या गित्र्या नेले असं तिथंच कुठं पडेल आसपास, शोधाचे ना तुम्ही, मग सापडले असते. हो ना, इम्राबाईला सांगितलं सापडले तर देऊन देऊन वापस. असं कुठं आसपास वावराच्या कुत्र्यान गित्र्यान नेल नाही तर कुठं जाणार आहे? तिथे होता आले काय वावरात डबे न्यायला, गायब करायला डबे. स्टीलचे डबे बाई, स्टीलचे बाहेरचे डबे. आज पंचायत झाली ना बायाला, काय आणू म्हणून, कशात आणू म्हणून डबा, मग आज झालं काय? अरे देवा, अवघडच झालं मग इमलाच्या वावरातलं, चांगलंच अवघड झालं बाई सकूबाई. काय विचारता? आवरा सकू आवरा, टाइमपास नका करू, आवरा पटापटा. हवं आवरतो ना, हो ना, उभा नाही, चालूचे कामं चालू आहे, बोलू बी राहिलो. अवघडच बाई शांताराम भाऊचं, आम्ही का बसेल का इथं? मग टाकाचं काम सोपं आहे, पण वाकाचं काम नाही, काही नाही, मस्त काम आहे कडे. अहो कांताबाई मस्त काम आहे, सरकी रावाला म्हणे पाय तुमचे बा, कंबर पाय पाट मांडे आणि सगळं, बापरे बाप. मग का राखाल कसं मस्त उभे 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 दाणे दाणे टाका, चालायचे फक्त, ताणच नाही. कांताबाई पोरगं काय करतो तुमचं? काय काम करतं? काही आडी बिडीला या पाठवतो ना वावरामध्ये कामाला, दशक मदतीला आम्हाला. अहो माहिती कॉलेजला जातो ना, कॉलेजला जातो तो, तेव्हा घरी राहतो का? शिकवतो बाई तो. कामाला येते बाई पोरं अभ्यास सोडून. असं का? बरं बरं बरं, कामाला जातो का? सकूबाई काय ग राधा, पोरीचे पेढे काही वाटलेच नाही तुम्ही?
ऑर्डर द्यायला म्हणे ना, अजून पत्ता नाही. अरे हो हो हो, हाय का? बरं ध्यान केलं तो. का हो पिंट्याचे बाबा? बोल सकू बोल. पेढ्याची ऑर्डर द्यायला तुम्ही परत गेलेच नाही पेढे आणायला? कालपासून द्यायला ना ऑर्डर? हो हो, आज देणार आहे संध्याकाळी पेढे ते. आज वाटून देऊ गावामध्ये. हाय माय ध्यानात हाय. सगळं मी ती सरलीच होती माय. तशी इसर बोळी माय राहतं सगळं ध्यानात. नको ताण घ्यायचा होतो. मी सगळं ध्यान ठेवतो. आज मग पेढे खायला भेटणार आहे का? नोकरी लागली सगोबाईची पोरगी त्याचीच ना. हवं कांताबाई, पेढेच पाय गावाला वाटायचे अख्ख्या 20 किलो पेढे कबूल केले पाय ना. 20 किलोची ऑर्डर दिली आम्ही. तर आता संध्याकाळी वाटू पा. हा मग चांगलं झालं बाई, नोकरी लागली पोरगी तर मस्त. हा मग आता नशीब तिचं. पाणी की नाही प्यायचं असेल तर पिऊन घ्या पाणी. मग दुसरी पाट घ्या डबल. प्यायचं का पाणी? पाणी प्यायचं सगळ्याला. हा प्यायला असतं ना पाणी. घेऊन पिऊन पाणी एकदा. बरं थांबा मग घेऊ पिऊन सनी पाणी. झालं नाही का पाणी पिणं दिनं लवकर? घे माय झालं. आवाज करून करून पाणी पिती हो. तहान लागली ती बाया. म्हणलं की शांतच झालं पाणी पिऊन. उन्हाळ्याच तर राहिलं ना बाय, कडकच ऊन पडून राहिलं. आणि पाण्याचा तर पत्ता नाही. पाऊस नाही काही नाही ना. पेरणं तर दण चालू आहे आपल्या. पाऊस पाणी नाही आला इतकीच अवघड होय नाही गोष्ट. बी कसं उगाचं बरं आपण इतकं महागाचं बी बाजारात आणून इतकत टाकू राहिलं जमिनीत. आणि उगाव कसं पाऊसच नाही पडा ना. कळकळ कळकळ करू राहिलं नसतं. कळकळ करू राहिलं असतं. माणसं वाळाची बारी आली यानं. हो ना माय, काय मी तर आता देवाला डोळे नाही तर काय बाई. दया येत नाही बाई आला शेतकऱ्याची. जरा बी दया येत नाही. पाणी पाऊस नाही आला तर काय खाईन बाई शेतकरी? शेतकरीच नाही सगळी दुनिया काय खाईन? दुनिया सगळं शेतीवरच आहे सगळं. मग हो सगळं शेतीवर आहे. सगळं धंदे पाणी लोकांच्या नोकऱ्या कंपन्या फॅक्टऱ्या सगळं वर्ष पावसावरच आहे. मग सगळं बंद पडेल ना पाऊस नाही आला तर. पाऊस तर पडेलच हो. बिना पडलाच कसं रे? त्याला येईनच दया. पडेलच ते थोडाफार कुठतरी. कुठं पडू राहिला ना आपल्यावर बी पडल. ते पण आहे. बरं पाणी पिऊन झालं असं तर चला मग घ्या पण आता. चला सखूबाई सकाराम भाऊ काय बस देत नाही आपल्याला. चला नेमकं बसलो पाणी प्यायला. नेमकंच पाणी पिऊन झालं लगेच. चला काय बाय असं बसू द्यायचं का काही? हो ना माय चला चला झालं पाहिजे आपलं. चला मुन्नीची माय चांगली टाक बरं साहेबीन. मूठ भरून घ्यायची आणि हळूहळू सोडायची मळ यंत्रात. हे आपल्या पेरणी यंत्रात. हा ना मी काय पहिल्यांदा पेरू राहिले काय साहेबीन? मग माहिती मला. नाही गडबडी गोंधळीत जातो काय खरं नाही. सखूबाई डोक्यात धरेल सध्या तो. सखूबाईशी कशी भांडायचं? मी काही नगर नाही भांडते सखूबाईला. तिला कसं केलं माहित नाही मला. पण त्याने सांगितलं ना सखूबाईंनी ना की नाही जमलं सोयाबीन पेरायची होती वावरात बुवा. नसं आलं मग जाऊ दे ना सोडून. आज ते तुला बोलवायला आलं त्यांना तर त्याला तुला कशी सोयाबीन पेरायची वावरात तसं त्याला पेरायची असन. आज झालं ते. नाही मग म्हणणं होतं की मी पहिल्यांदा म्हणले त्याला चला वावर. पहिल्यांदा म्हणले ना मग तर त्याने यायला पाहिजे होतं. त्यांनी काम आपल्याला ठेवायला पाहिजे होतं ना. त्यांनी आपल्या हातातलं काम ठेवायला पाहिजे होतं. सोयाबीन पेरायचं थांबायला पाहिजे होतं ना. आज करायला पाहिजे होतं. पण काल सरकी लावायला यायला पाहिजे होतं आपल्यासोबत मायावासोबत आपल्या वावरात. बरी बाई तू चांगलंय. कहून म्हणा की मी त्याने जेव्हा बी सांगितलं वावरातलं काम कधी पण सांगितलं त्याच्या तर मी नेहमी हजर असते. नाही कधीच म्हणत नाही. मला जर दुसरं काही काम असेल तर मी सगळं काम सोडून त्याच्या वावरात जाते माहिती आहे का? जाय मग पटकन घेऊन ये. तर थांबतो मी. हो आता आणते. कवाची येते गाड्या ही? चालू ना लवकर. तर मी दुसरी पात धरतो गाड्या ती येऊस तर. आणलं बी चल टाक वर मूठ धर मस्त. अरे 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 राजा कुठे पळतो? राजा थांब. राजा रे राजा. शाळा सुटली तर घरी गेली नाही काय? चला मस्त याची मजाच घेतो. दप्तरच घेतो जवळ मस्त पैकी. थांब रे सोन्या. थांब सोन्या. काय रे चुकले काय? दप्तर दे पटकन. कुठे घेतलं चुकले? मी कुठे घेतलं तो दप्तर? मी कशाला घेतो दप्तर? सगळं नाटक नको करू. ते बघ तुझ्या पाठीमागे लपवलं ते. दे पटकन. मी तर ठेवलेलं होतं. अरे तू तुझ्या घरी ठेवून आले असं. इथं कशाला ठेवशील तू? नाही घरी येत नाही. मी इथंच बसले. शाळेतून आले मी इथंच बसले. ते आजी म्हणलं इथं बैस मी येते म्हणून बसले मी इथं. पटकन मला दप्तर देऊन दे. दप्तर. काय झालं का चकुली? काय झालं? आजी या सोन्यानं माझं दप्तर घेतलं.
सोन्या कशाला घेतलं तुझं दप्तर देऊन टाक दे पटकन दे तुझ्या घरी आहे ना तर मायला सांगायला हो मग ते माय देईन तुला झपके ठेवून चांगले मजाक करतो मी मजाक बी कळत नाही चिकीला ए भो गरीब माणसावर का नाही आमच्या वस्तूला हात लावायचा नाही परत आम्हाला डबल डबल भेटत नाही भो हो मी माझ्याशी काम करून मला गोष्टी आणते या गोष्टी हो तुला काय मग पप्पा मला काही आणत नाही ते पप्पा सगळं आणते भो तुला मग आम्हाला काम करायला लागतं मग आलेलं मोठं भेटतं हो का हो शहाणे आणि काय मी खात होतो काय तो दप्तर लगे त्या आजीला सांगितलं होतं मग दप्तर मा करतोंडे तुझी मा करतोंडे काय शिके चला आपण खेळू मस्त पैकी तू खेळ मला खेळायचं सोबत बदमाश तू बदमाशपणा करतो ना मला म्हणून मला नाही आवडत तू माझं दप्तर लपून ठेवता त्या आजी नसते आल्या तर माझं दप्तर गेलं असतं मस्त गायब केलं असतं तू मग नाही व्हायचं ते लपून ठेवलं होतं मी मजाक करत होतो तुझी म्हणजे चोट्टा दिसतो काय तुला मजाक करत नाही का तुला मजाक बी काय पोरगी हो तू मला नाही माहिती मला आवडत नाही कोणी माझ्या वस्तूला हात लावलेला बिलकुल माझ्या वस्तूला हात लावायचा नाही जाय ना चुकली खेळ ना खेळ ना दोघं जण कवर बसली एकटीच नाही आजी मला नाही खेळायचं या पोरासोबत मला नाही आवडत हे पोरगं लय बदमाश आहे पोरगं जाय मोग असं तो काय तुला माकड तोंडाची आजी पा कसं बोलतोय म्हणून मला सांग खेळायला वाटत असंच करतोय बरं नको खेळू माय तुला कपडे नाही बदलायचे का होते शाळाचा ड्रेस नाही बदलास तुला बदलत आहे ना आजी बदलत आहे मी घरी गेलेच नाही इथेच बसले काय रे सोने तू तर घरून दप्तर गिफ्ट ठेवून आला इकडं आणि तो कोणी बदलला शाळाचा ड्रेस मी का नाही बदलला मला जीवावर आलं हा मग जेव्हा आला तर मग उद्या घालणार नाही का शाळाचा ड्रेस हा आजी उद्या रविवारी उद्या म्हणून मी बदलला उद्या धुवायलाच टाकायचं आहे जरी रविवारी उद्या तरी आज बदलत असते नाही तर मग डागा बिगा पडले काही झालं ड्रेसला शाळेच्या युनिफॉर्मला तर मग नंतर ते डागा नाही निघले तर मग किती घाण दिसतं ते त्यामुळे बदलत असते ड्रेस आजी मी ड्रेस बदलून येते मग डबल येते मी इकडे खेळायला हो माय जा ये बदलून काय रे सोन्या जरा अभ्यास करत जा हा तू नेहमी मला उन्हाळ्या करताना दिसतोय कधी अभ्यास करत नाही कधी काय नाही काय रे आजी करतो ना मी अभ्यास करतो घरी करतो मी अभ्यास ती चकुली पाय बरं किती हुशार आहे अशी अभ्यास करती तिच्या आईला कामात मदत करती पाय बरं शिकते तिच्याकडून काय आजी काही येते ती चकुली काही येत नाही तिला शाळेत तर काही येत नाही अशी जी आली चकुली आली तू लगेच आली पटकन आली नो गाडीला लांब नाही ना जवळचे मी ऐकलं ना तू काय सांगत होता आजीला तर लय घाई चकुली शाळेत येत नाही काही त्यापेक्षा तर जास्तच हुशार आहे रे मी त्यापेक्षा जास्तच मार्क पडले मला तुझा आंबर रिझल्ट आंबर दाखव बरं आजीला कोण हुशार येतं मी आणते आपला रिझल्ट चल पाहू आपण दोघात कोण हुशार येतं सगळी मजाक करत होतो शहाणा कसा आला वाटणीवर म्हणे की मजाक करत होतो चकुली जाऊ दे पोराच्या नांदीने लागलं पाहिजे माय तू गरीब आहे ना माय तो माय बाप गरीब आहे तो बाप दारू पितो माय कसं काम करून आणती खायला तुला प्यायला तुला शाळेचं वस्तू आणती शाळेची फी भरती जाऊ दे आपलं मस्त अभ्यास केला पाहिजे मस्त मोठी हो नोकरीला लाग नांद नको लागू पोराच्या बरं का बाई आजी मी नांद लावत आहे पोराच्या मला माहिती सगळं मी आईला किती कष्ट करते किती काम करते माहिती मला मी आता ना मी आई वावरातून येणं काम करून दमून मी आता मस्त झाडून झुडून करून ठेवते मस्त पैकी काम करून ठेवते मस्त पैकी मी मस्त मला ना स्वयंपाक नाही येत मी आईला म्हणते ना स्वयंपाक शिकव तर मी आई काही करू देत नाही म्हणून मी दुसरंच काम करते भांडे कुंडे घासते थोडेफार तर मी आईला खुश होती मग असं का करत जा माय करत जा माय महिला मदत करत जा